शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे जे काही कष्ट करणारे, चांगली मेहनत घेणारे शेतकरी आहेत, अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय. आजचे हे शेतकरी जे आहेत ते आहेत गोंडखेड, तालुका आहे जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी आहेत. नाव तुमचं? दीपक गोकुळ राजपूत. दीपक गोकुळ राजपूत हे शेतकरी आहेत आणि साधारणपणे एक आज 7 महिने पूर्ण होतात. तर पाठीमागच्या 7 महिन्यातले काय प्रयत्न आहेत याविषयीची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार. दीपक, तुमच्याकडं तुमचं नाव आणि एकूण किती क्षेत्र आहे तेवढं सांगा. नाव दीपक गोकुळ राजपूत, राहणार गोंडखेड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. एकूण तुमच्याकडे कुठली कुठली पिकं आहेत आजच्या घडीला? केळीचे सर सगळं 7च्या 7 एकर केळी. ती कुठल्या कुठल्या टप्प्यामधले प्लॉट आहेत, कसे आहेत? ते आपले एक निस्वन चालू आहे आणि तो 2,500 निस्वन चालू आहे आणि तो 6 ते 7,000 ते एप्रिलची कटन. लागवड आहे आता. म्हणजे हा नवीन आहे, नवीन ते आहे. निस्वन नाही. निस्वन कटन वर कुठला नाही आता? नाही, आता हाच आहे फक्त निस्वन. निस्वन. तर हे जे क्षेत्र आहे त्या ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं केळी लागवड करायच्या आधी? पूर्वी आपल्या याच्यात मक्का, कपाशी असं शेवट काय होतं, म्हणजे ज्यावेळेस केळीची रोपं येण्याआधी काय होतं? मक्का. मक्का गेल्यानंतर कशी कशी जमीन तयार केली? मक्का गेल्यानंतर मी एक नागटी वगैरे केली, टिलर वगैरे केलं, टिलर, त्यानंतर रोटर केलं, बेड पाडले, मग त्यावरती लागवड केली. शेणखताचा काय वापर? शेणखताचा 10-11 ट्रॉल्या टाकल्या 1.5 एकर. शेणखत पण टाकलेले 1.5 एकरला 10-11 ट्रॉले सुरुवातीला बेड तयार करताना. मल्चिंग वापरलं होतं? मल्चिंग वापरलं, नंतर टाकलं होतं. आंतरपीक काय? आंतरपीक काहीच नाही. साधारणपणे आतापर्यंत ह्या बागेत किती वेळा रासायनिक खत दिलेलं आहे? हे तर समजा आपलं वरचं बेसल डोस 3 वेळेस झाला. 3. आणि तो जो जसं सोडसाड म्हणतं ते किती? ते पण भरपूर झालं. एका म्हणजे महिन्यात किती दिवसाला चालू आहे? 8व्या दिवशी चालू. म्हणजे साधारणतः महिन्यात 4 वेळा. महिन्यात 4 वेळा सोडसाड आणि 3 बेसल डोस. आणि आतापर्यंत घडावर काय फवारणी? घरावर काय नाही, रोको आणि कॅम्प्युटर फवारणी मारले फक्त. पण अजून किती होतील फवारणी? समजा फवारणी अजून समजा 4-5 होतील बस, एवढंच हार्वेस्टिंग पर्यंत. म्हणजे साधारणतः 4-5 फवारण्या, 8 दिवसाला सोडसाड आणि 3 बेसल डोस, एवढं सगळं आहे. या रोपांची संख्या 2,500 रोपांमध्ये तुम्हाला खर्च जो आहे तो रोपांचा, मजुराचा, फवारणीचा, औषधाचा, जे पण काय लागला असेल ते अंदाजे किती रुपयापर्यंत खर्च आला असेल? एक 65 ते 70 रुपयापर्यंत झाला असेल. ह्याच्या सहित रोपासहित? हा, रोपासहित 65 ते 70. आणि अजून किती होईल पुढे? अजून 10-15 रुपयापर्यंत होईल. म्हणजे 80 रुपयापर्यंत, 80-85 रुपयापर्यंत होईल. म्हणजे 1.5 ते 2.5 लाख रुपयापर्यंत सगळा खर्च जाईल. 2 लाख धरून चालू आपण समजा. 2.5 एकराला 2 लाख रुपये. चांगला एकदम व्यवस्थित. 2.5 एकराला 2 लाख रुपयापर्यंत खर्च येईल अशी कंडिशन आहे. तर वादाविदा एकदम सुपर आहे. आता वरच्या फणीतली जरी केळं बघितली तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे 26 एकूण. वरच्या फणीत 26, त्याच्या खालच्या फणीत पण तेवढीच, त्याच्या खालच्या फणीत पण तेवढीच. या पद्धतीनं आत्ता ही निस्वन सुरू आहे. थोडंसं म्हणजे जानेवारीतली लागवड, बरोबर? हो, जानेवारीची. डिसेंबर म्हणजे जानेवारीचा पहिला आठवडा धरून. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी हे 1.5-2 महिने थंडी आणि त्यातून थोडं फुल टेम्परेचर, असं 3-4 महिनेपर्यंत हे नव्हतं. ह्यात असं कधी वाटलं तुम्हाला की एकदम आसमानी संकट आलेलं आहे, वारं वादळ गारपीट असं काहीतरी झालेलं आहे, म्हणजे भीती वाटली ती बागेची? काहीच नाही. फक्त मे महिन्यात ते पाणी पडले तेव्हा पानं फाटले होते थोडे, बस. भीती किती काही म्हणजे असं झाडं पडले नाही काही नाही. 1-2 पडले होते फक्त. पुऱ्या भागामध्ये 1-2 झाड पडले. हे पानं बिनं फाटलेले. म्हणजे अशा अवस्थेमध्ये काय होतं, अन्न पुरवठा पण थोडासा कमी होतो, त्याचा इफेक्ट. त्यानंतर काही नाही, टेन्शन नाही. एकदम चांगल्या पद्धतीचे कष्ट आणि मेहनत इथं दीपक राजपूत यांनी घेतलेली एकदम चांगल्या पद्धतीची बाग, खानदेश, जिल्हा जळगाव, तालुका जामनेर.